आणि खरोखर हे यंग एजमध्ये तर खूप कॉमनली असतं, कारण की तेव्हा आपले हार्मोन जे असतात ते पीक लेवलवर असतात आणि केव्हा ना केव्हा आपलं ते म्हणजे स्टिम्युलेशन आपल्या माइंडला भेटलं की आपल्याला संदेश आपल्या टेस्टिसकडे जातात आणि की डॉक्टर साहेब, मी एखाद्या मुलीला बघितलं किंवा एखादं मी रील बघितलं किंवा एखादा व्हिडिओ बघितला किंवा एखादं चित्र बघितलं, काही बघितलं, तर माझं पहिलेच माझ्या पॅन्टीमध्येच डिस्चार्ज होऊन जातं. याला म्हणतो आम्ही. नमस्कार मित्रांनो, आज मी 40 वर्षापासून प्रॅक्टिस करत आहे आणि 10 लाखांच्या वर रुग्णांना मी मार्गदर्शन केलेलं आहे. त्यांचे माझ्या पाठीमागे काही एक्सपिरियन्स आहेत, त्या एक्सपिरियन्स बेसवर मी व्हिडिओ बनवत असतो. आजचा जो आपला विषय आहे मित्रांनो, की करण्याची तर गोष्ट सोडा, पण काही लोकांचं फक्त बघूनच आपल्या अंडरविअरमध्ये डिस्चार्ज होऊन जातं. याचे पण पेशंट माझ्याकडे खूप जास्त येतात आणि त्याच विषयाला घेऊन आज आपण सायंटिफिक इन्फॉर्मेशन या व्हिडिओद्वारा घेण्याचा प्रयत्न करीत आहे. मित्रांनो, मी आहे डॉक्टर उमेश. ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मी प्रॅक्टिस करत आहे. भरपूर माझ्या ब्रँचेस आहेत, केव्हाही तुम्ही संपर्क करून माझ्याशी कॉन्टॅक्ट करून की माझी अपॉइंटमेंट घेऊन पण भेटू शकता. आणि मित्रांनो, खरोखर माझे मराठी व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच माझ्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांना शेअर पण करा. तितकीच मी तुम्हाला नेहमी या व्हिडिओद्वारा रिक्वेस्ट करतो की जेणेकरून मी जे तुम्हाला काउन्सिलिंग करतोय त्याचप्रमाणे तुम्ही जर व्हिडिओ शेअर केला तर त्यांना पण प्रॉपर काउन्सिलिंग आणि प्रॉपर नॉलेज पण मिळू शकतं. तर मित्रांनो, आजचा जो विषय आहे की माझ्याकडं भरपूर पेशंट असे पण येतात की डॉक्टर साहेब, मी एखाद्या मुलीला बघितलं किंवा एखादं मी रील बघितलं किंवा एखादा व्हिडिओ बघितला किंवा एखादं चित्र बघितलं, काही बघितलं, तर माझं पहिलेच माझ्या पॅन्टीमध्येच डिस्चार्ज होऊन जातं. याला म्हणतो आम्ही की खूपच म्हणजे अर्ली डिस्चार्ज किंवा अर्ली प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन. आणि खरोखर हे यंग एजमध्ये तर खूप कॉमनली असतं, कारण की तेव्हा आपले हार्मोन जे असतात ते पीक लेवलवर असतात आणि केव्हा ना केव्हा आपलं ते म्हणजे स्टिम्युलेशन आपल्या माइंडला भेटलं की आपल्याला संदेश आपल्या टेस्टिसकडे जातात आणि तिथली जे सॅक असते, तिथली एक पिशवी असते, त्याच्यातलं वीर्य बाहेर निघण्याचा नक्कीच प्रयत्न करतो, कारण की ते सॅक जे असते ते स्क्वीज होऊन जाते. तर मित्रांनो, हे एक कॉमन झालं. दुसरी एक गोष्ट असतं की जर तुम्हाला दिवसाचं होत नसेल तर केव्हा केव्हा ते स्वप्नदोषाच्या रूपामध्ये पण होऊ शकतं. आता स्वप्नदोषाचं कारण एकच असतं की जर तुम्ही रात्री झोपता झोपता जर तुम्ही खूप सेक्सी रील्स बघितले, खूप चांगलं म्हणजे व्हिडिओज बघितले किंवा तुमच्या मैत्रिणीबरोबर तुम्ही काही आठवणी केल्या, काही म्हणजे तुमच्या मनामध्ये आणलं, काही सेक्सी विचार थॉट आणले आणि तसेच तुम्ही रात्री झोपी गेले, तर रात्री पण तुम्हाला स्वप्नदोष पण होऊ शकतो आणि त्याला पण आम्ही अर्ली डिस्चार्जेस असं म्हणतो. आणि कालांतरानं ह्याच गोष्टी आपल्या वैवाहिक जीवनामध्ये पण केव्हा केव्हा नवीन न्यूली मॅरिड कपलमध्ये पण होतात, की असे माझ्याकडे बरेच कपल येतात की डॉक्टर साहेब, मी नेमकं करायला जातो, माझं इरेक्शन प्रॉपर होतं, सगळं होतं, फोरप्ले आम्ही करतो, सगळं करतो, पण नेमके आम्ही टच केलं की माझं इजॅक्युलेशन होऊन जातं. याला म्हणतो आम्ही प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन. आणि ही खूप गंभीर समस्या आहे. जितक्या लवकर तुम्ही माझ्या क्लिनिकमध्ये आलात, जितक्या लवकर याच्यावर ट्रीटमेंट घेतलं, तितकं तुम्हाला प्रॉपर आणि चांगलं ट्रीटमेंट भेटू शकतं, कारण की हे हायपर सेन्सिटिव्हिटी ऑफ युअर माइंड आणि हायपर सेन्सिटिव्हिटी ऑफ ग्लॅन्स पेनिसमुळे पण हे होऊ शकतं. तर इथं आम्हाला काय करावं लागतं की काही तुम्हाला आम्ही अँटीसायकोटिक मेडिसिन्स देऊन किंवा प्रॉपर काउन्सिलिंग करून, काही औषधी देऊन, काही डिले स्प्रे देऊन, याचा बेनिफिट घेऊन आम्ही तुम्हाला हे डिले करायचा नक्कीच आम्ही प्रयत्न करतो. तर मित्रांनो, तुम्ही तुमच्याबद्दल पण असं घडत असेल की तुमचं चड्डीमध्येच विहिरी निघून जात असेल किंवा स्वप्नामध्ये विहिरी निघून जात असेल किंवा टच करण्याच्या अगोदरच तुमचं विहिरी निघून जात असेल, तर नक्कीच माझ्या क्लिनिकला भेट द्या आणि चांगलं प्रॉपर काउन्सिलिंग आणि औषधोपचार ताबडतोब करून घ्या. धन्यवाद मित्रांनो.